हाय यूट्यूब फॅमिली, राणी दैफळे व्हिडिओजमध्ये स्वागत आहे. आपण आलेले आहोत मोवाळ तळावरती. तर पहा नजारा कसा आहे कसा नाही पाहू शकता तुम्ही. व्हिडिओ आपला कंटिन्यू पहा आणि कर्णावळ वगैरे पहा, या भीतीच्या नक्षा वगैरे सर्व. शिवम वाकून पाहू नको. चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण पहा. मोवाळ तळ्याचा म्हणजे नजारा कसा आहे कसा नाही. चला तर मग पहा, या मोवाळ तळ्याच्या भीती आहे. भीतीचं काम कशा पद्धतीचं आहे पहा आणि पायऱ्याचा नजारा पाहू शकता पहा. खूप मस्तपैकी आहे. तिकडं आहे वडाचं झाड आणि वरी आहे आपली रेणुका देवीचं मंदिर आणि खालीच आपलं मोवाळ तळ्याचं मस्तपैकी मोवाळ तळं आहे. वातावरण एकदम खूप छान रम्य वातावरण आहे आणि पायऱ्याचा नजारा पहा. पायऱ्या कशा आहेत, सर्वकडं अशा पद्धतीच्या पायऱ्या आहेत पहा. आणि हे पहा, इथून अशा खालीवरी जाण्या येण्यासाठी. आणि बांधकाम पहा कसं नक्षीकाम केलेलं आहे, डिझाईन त्या काळातली डिझाईन आहेत. ह्या ठिकाणी दिवे लावण्यासाठी अशा पद्धतीत रखाने पण आहेत पहा. पहा कसं आहे कसं नाही, अशा पद्धती छोट्या छोट्या आहेत या दिवळ्या. या दिवळ्यामध्ये लावतात दिवे आणि याच्या ह्या डिझाईन पहा. कशा पद्धतीच्या या दिव्याला म्हणजे असं म्हणजे पाऊस वगैरे काही आला तर लागू नये म्हणून वरून दगडाचंच झाप अशी केलेली आहे. पूर्ण टोटल असं बांधकाम आहे. तळ पहा आणि मधात आहे मस्तपैकी असा झेंडा. तिकडे काय आपल्याला जाता येत नाही, काही नाही. हे पहा, या ठिकाणी परशुरामानं बाण मारलेला आहे. पाणी पहा, उन्हाळ्यामध्ये सुद्धा इथं पाणी राहतं. तेवढा काही जास्त पाऊस झालेला नाही तरी सुद्धा पाणी खूप आहे पहा. आणि वरीच आहे आपल्या रेणुका मातेचं मंदिर. पूर्ण माळ असा हिरवा झालेला आहे. आवाज पहा पक्ष्याचा येत आहे. पहा कसं दिसत आहे वातावरण. नजारा पहा, हिरवागार आहे का नाही यूट्यूब फॅमिली. हे पहा, तुम्हाला आपल्या महाकालीचा किल्ला सुद्धा दिसत असेल.
इकडून आहे रेणुका देवीचं मंदिर आणि समोरच आपल्या महाकालीचा किल्ला आहे. पहा, खूप छान पैकी असं मस्त माहूरमध्ये इथं मोराळ आपल्या या तीर्थावरती येऊन खूप छानपैकी मस्त तीर्थ आहे. आणि तीर्थाचं तुम्हाला मी बांधकाम वगैरे तर दाखवलंच, कशा पद्धतीचं या तीर्थाचं बांधकाम आहे कशा नाही. आणि मस्तपैकी हिरवगार असं वातावरण आहे. पहा, आणखीन तेवढा पाऊस झाला नाही, कमी पाऊस आहे तरी पण वातावरण एकदम फ्रेश असं वातावरण आहे. आणि आणखीन पाऊस झाला तर पूर्ण हे तीर्थ जे पलीकडं जागा मोकळी वाटत आहे ते पूर्ण गच्च भरल्या जातं तीर्थ. आणि ह्या पायऱ्याला सुद्धा पाणी राहतं या तीर्थाचं. हे ह्या पायऱ्या जे दाखवतात आहेत त्या पायऱ्याला सुद्धा तीर्थाचं पाणी राहतं मग. आणि आता सध्या तेवढा पाऊस झाला नसल्यानं नाही हे झेंडा जे आहे हे पूर्ण झेंडा पाण्यामध्ये राहतो. फक्त वरचा आपला जे भगवा कपडा आहे तोच दिसल्या जातो, असं पाणी राहतं. यूट्यूब फॅमिली कुठून आहात कुठून नाही नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आपले कुठून पाहता हे पण सांगायचं आहे. जे कोणी नवीन आहे त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि आजचा तुम्हाला कसा वाटला आपला व्हिडिओ आणि कसा नाही ते पण नक्कीच सांगायचं आहे. चला तर मग बाय, भेटूत अशाच नवीन एखाद्या व्हिडिओजमध्ये.